तर तुम्हाला पण असं परफेक्ट ब्लाऊज शिवायचं आहे, पफ स्लीव्ज, बोटनेक गळा आणि जे कटोरी ब्लाऊज आहे किती परफेक्ट कस्टमरच्या अंगावरती बसलेला आहे. तुम्हाला जर असं शिवायचं असेल तर ज्या पद्धतीमध्ये मी कटिंग सांगितलेली आहे, जर का तुम्ही ते स्टेप फॉलो केले तर तुमचं सुद्धा ब्लाऊज याच पद्धतीमध्ये फिटिंग बसणार आहे. तर हे ब्लाऊज आहे 26 साईजचं, छातीचं आहे, ते आहे त्यांची 30. जर तुमची छातीचा पूर्ण घेर 30 आणि कमर घेर जो 26 असेल तर 26 साईजचं ब्लाऊज असंच परफेक्ट तुम्हाला शिवायचं असेल तर स्टेप जे मी सांगितलेले आहे ते तुम्हाला फॉलो करावा लागतील, तेव्हाच तुमचं ब्लाऊज आहे असं परफेक्ट येणार आहे. तर आता याच व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला मेजरमेंट कसं घेतात ते सांगितलेलं आहे आणि पेपर कटिंग कशी करायची. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की अस्तरवर कशी कटोरी ठेवून सर्व व्यवस्थित कशी कटिंग करावं लागतं ते तुम्हाला दाखवणार आहे. तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कसं स्टिच केलं ते दाखवणार आहे. तर मी एकाच ब्लाऊजची तुम्हाला 3 भाग दाखवणार आहे. तर पहिल्यामध्ये पेपर कटिंग, दुसऱ्यामध्ये अस्तर कटिंग आणि तिसऱ्यामध्ये स्टिचिंग. तर तिन्ही व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे सुद्धा ब्लाऊज असेच परफेक्ट बसतील. त्याच्यासाठी आणखी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असेल तर माझ्या आय डीवरती जास्त तर नाहीत पण जेवढे आहेत तेवढेच सही बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओ जे आहेत ते वॉच करा. थँक्यू. तर आता आपल्याला व्यवस्थित असे जे आपण कट केलेलं होतं ते व्यवस्थित अस्त्रावरती असं ठेवून ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित ते काढून घ्यायचं आहे. तर साईड पट्टीमध्ये आपल्याला अर्धा इंच खाली वाढवावा लागत असतो, तर म्हणून आपण फक्त साईड पट्टीमध्ये एक्स्ट्रा तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने अर्धा इंच खालच्या साईडने वाढवला आहे आणि कटोरी आपल्याला जशीच ठेवायची आहे आणि क्रॉस पट्टीमध्ये सुद्धा आपल्याला अर्धा इंच ते खालच्या साईडने वाढवायचं आहे. आपल्याला फक्त क्रॉस पट्टी आणि साईड पट्टी या दोनच भागामध्ये एक्स्ट्रा थोडं अर्धा इंच वाढवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने अर्धा इंच जे आहे ते वाढवले आहे. तुम्हाला सुद्धा असंच वाढवायचं आहे. नंतर आता आपण कट करून घेणार आहोत, तर तुम्हाला योग्य वाटेल तुम्ही तसं करू शकता. आणि हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे मी काटलेला, हा जो आहे तो आपला बाहीचा आहे. तर तुमच्याजवळ जेवढा कपडा असेल तुम्ही कुठल्याही पद्धतीमध्ये ते पेपर कटिंग केलेलं तुम्ही कसंही ठेवू शकता आणि कसंसुद्धा काढू शकता. तुम्हाला योग्य वाटेल तुम्ही त्या पद्धतीने ठेवायचं आणि तसं फक्त व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता आपली अस्तरची कटिंग जी आहे ते समजा झालेलीच आहे जवळपास. आता कटोरी कट करून घेतच आहे मी. कटोरी आणि साईड पट्टीच राहिलेली आहे तर ते सुद्धा कट करून घेते. आणि लक्ष ठेवायचं आहे फक्त साईड पट्टी आणि क्रॉस पट्टीमध्ये अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा जे आहे ते वाढवायचं आहे. तर आता आपली कटिंग जी आहे अस्तरची ती झालेली आहे. तर आता अस्तरची कटिंग झालेली असते ते आपल्याला मेन फॅब्रिकवर ठेवायचे आहे आणि मेन फॅब्रिकवर ठेवून आपल्याला थोडं अर्धा इंच एक्स्ट्रा कापून अटॅच करून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता की मी एकाला एक अटॅच जे आहे ते करून घेतलेलंच आहे. तुम्हाला सुद्धा असंच अटॅच करून घ्यायचं आहे. साईड पट्टी, कटोरी आणि क्रॉस पट्टी असं व्यवस्थित अटॅच केल्यानंतर आता मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने तुम्हाला स्टेप फॉलो करायची आहे. अगोदर कटोरी एकाच समोर एक अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्याच बाजूला आपल्याला साईड पट्टी ठेवायची आहे. दोन्ही साईडला अशी व्यवस्थित तुम्हाला समजण्यासाठी व्यवस्थित असं अगोदर सेटअप करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता आपल्याला याच्यावरती अशी टीप मारून घ्यायची आहे. आता मी सांगते त्या पद्धतीने तुम्हाला करायचे आहे. तर तुम्ही बघू शकता की याला जे आहे मी ते अटॅच करून घेतलेलं आहे आणि आता आपण कटोरी तयार करून घेणार आहोत. तर कटोरीचं माप किती घ्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर कटोरीचा जो घेर असतो आपला छातीचा त्याच्यावरून कटोरीचं माप काढत असतात. तर कटोरीचा जो घेर होता आपला तो होता 30. तर आता 30 साईजच्या कटोरीसाठी आपल्याला किती घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता खालच्या साईडने 1.5 इंचावरती एक निशाण करायचं आणि वरच्या साईडने जे आहे ते 2.5 इंचावरती एक निशाण करायचं. 1.5 आणि 2.5 असे आपल्याला दोन याच्यावरती एक असं निशाण करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता एक 2.5 इंचावरती उभं आणि आडवं जे आहे ते 1.5 इंच अशी मी एक खूण करून घेतलेली आहे. तुमच्या समोरच आहे की मी कशा प्रकारे करत आहे आणि याच प्रकारे
तुम्हाला सुद्धा असंच करून याच्यावरती एक टीप मारून आपली जो कटोरी आहे ते तयार करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता कटोरी माझी अशी छान अशी पफ तिला आलेला आहे आणि खूप सुंदर अशी आपली कटोरी जी आहे ते तयार झालेली आहे। आणि मी याला कपडा असा बाहेर न निघो त्याच्यासाठी त्याच्यावरती एक आणखी शिलाई जी आहे ती मी मारून घेतलेली आहे। तर कटोरी आपली तयार झालेलीच आहे। तर तुम्ही बघू शकता आता आपल्याला याला जो क्रॉसपट्टी आहे आपण अटॅच केलेली ती क्रॉसपट्टी याला अटॅच करायची आहे। तर आता आपल्याला क्रॉसपट्टी अशी त्याच्यावरती ही असं उलटं ठेवायचं आहे आणि याच्यावरती अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि आपली क्रॉसपट्टी आणि ती अटॅच होऊन जाते। तर आता आपली ते सुद्धा अटॅच मी करून घेतलेली आहे। आता आपल्याला इथं लावायची आहे पट्टी, जे हुक बटन लावतो आपण त्याच्यासाठी तर आपल्याला असं ठेवायचं आहे। अगोदर याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे आणि टीप मारल्यानंतर असं उलटं होईल हे आणि हे असं त्याच्या आतमध्ये आपल्याला ते घालायचं आहे। आता फक्त जस्ट मी तुम्हाला सांगत आहे पण तुम्हाला असं करायचं आहे आणि अशी फिनिशिंगने जी पट्टी आहे ती खालच्या साईडने आपली लागून जाते। तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे ती पट्टी लावलेली आहे आणि फिनिशिंग त्याला आलेली आहे, कुठल्याही प्रकारचा धागा दोरा निघता दिसत नाही आहे। तर अशाच प्रकारे सुद्धा तुम्हाला दुसरा जो भाग आहे तो सुद्धा असाच अटॅच करून घ्यायचा आहे। आता एक साईडचा आपला झालेला आहे, राहिली आता आपली पायपिंग। तर आता पायपिंगसाठी आपल्याला थोडा तिरपं 1.5 इंची अशी पट्टी मी कापलेली आहे। थोडी तिरपी कापायची आहे, सरळ नाही। आणि तिरपी कापल्यानंतर आपल्याला अशी डबलची घ्यायची आहे, सिंगल नाही। याची आता आपल्याला अशी डबल फोल्ड करायची आहे। अशी आपल्याला अशी डबल फोल्ड करायची आहे आपल्याला आणि याच्यावरती आपल्याला हे अशी लावून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे डबल करून मी याला लावलेली आहे आणि लावल्यानंतर आता हे लावणं झालेलीच आहे। तर आता हे असं आतमध्ये असं टाकायचं आहे आणि पायपिंग तुम्हाला जेवढी जाड किंवा बारीक हवी असेल तुम्ही ती तेवढी करू शकता आणि नंतर याच्यावरती अशी एक शिलाई मारून घ्यायची आहे। तुम्हाला हवं जाड असेल तर तुम्ही जाड पायपिंग करू शकता, बारीक तुम्हाला आवडत असेल तर बारीक। तर तुम्ही बघू शकता मी मीडियम साईजची पायपिंग जी आहे ती खूप छान पद्धतीने माझी करणं जे आहे ते झालेली आहे। तर तुम्हाला सुद्धा असाच आपल्या एक साईडचा जो भाग आहे आपला ऑलरेडी तयार झालेला आहे तसाच मी दुसरा सुद्धा तयार करून ठेवलेला आहे। तर तुम्ही बघू शकता याला सुद्धा एक पट्टी लावलेली आहे, पण ही पट्टी जी मी खालून वरच्या साईडने लावलेली आहे आणि याची पट्टी मी वरच्या साईडने वरून खालच्या साईडने लावलेली आहे। तर तुम्ही बघू शकता कटोरीचा पफ व्यवस्थित आलेला आहे आणि दोन्हीही व्यवस्थित झालेले आहे। आता आपल्याला बॅक साईडचा गळा तयार करायचा आहे। तर बॅक साईडचा गळासुद्धा माझा तयार करणं झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हा बोटनिक गळा आहे। आता आपल्याला शोल्डर टू शोल्डर जे आहेत ते जोडायचे आहेत। तर आता आपण शोल्डर टू शोल्डर जे आहे ते जोडून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे असं ठेवायचं आहे आपल्याला एकावरती एक आणि शोल्डर जे आहे ते जॉईन करून घ्यायचे आहे। तो शोल्डरसुद्धा मी जॉईन करणं माझे झालेले आहे। आता पफ असतील तुम्ही बोलणार की आता दाखवलीच नाही, पण याचा स्पेशल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही बघून घ्यायचं की हे पफ स्लीव्ज जे आहे ते मी कशी केलेली आहे। तर आपल्याला असं व्यवस्थित पफ स्लीव्जसुद्धा आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे अटॅच करून घेतली। आता राहिला आपला फिटिंग फक्त। तर फिटिंगसाठी आपल्याला सर्वात अगोदर सरळ साईडने शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे ते धागे दोरे काही निघता कामा नाही। तर तुम्ही बघू शकता याला मी सरळ साईडने शिलाई मारून घेतलेली आहे। आता सरळ साईडने शिलाई मारल्यानंतर आपल्याला ते उलटं करायचं आहे ब्लाऊज आणि नंतर उलटे आतच्या बाजूने आपल्याला त्याच्यावरती शिलाई मारून फिटिंग जे आहे ते करून घ्यायचे आहे। आता आपलं ब्लाऊज झालेलं आहे रेडी। तर आता झालेला आहे आपला ब्लाऊज रेडी। तर तुम्ही बघू शकता कशा फिनिशिंगने जे आहे ते आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे। तुम्हाला जर असा गळा अशी स्लीव्ज शिवायची असेल तर माझ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे, पफ स्लीव्ज कशी कटिंग आणि स्टिचिंग करतात, तर तुम्ही पाहून घ्यायचं। आणि कटोरीसुद्धा तुम्ही बघू शकता कशी परफेक्ट अशी कटोरीसुद्धा आपली बसलेली आहे। आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा, जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। त्याच्यासाठी बेल आयकॉन जरूर दाबा आणि माझे व्हिडिओ वॉच करत चला। याच्यानंतर मी याच्यापेक्षा आणखी चांगले व्हिडिओ जे आहेत ते माझ्या चॅनलवरती अपलोड करत राहील, फक्त तुम्ही त्यांना बघत चला आणि सबस्क्राईब जरूर करा आणि थँक्यू गाईज।